श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनांवरती आपली चिंतनमाला चालू आहे. त्यातील हे पुढील पुष्प 20 मे प्रवचन, भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. काही वर्षापूर्वी एक अतिशय उत्कृष्ट अशी कलाकृती निर्माण झालेली होती. एक दीवार नावाचा सिनेमा निघालेला होता आणि त्यामध्ये 2 भाऊ दाखवले होते. त्यातला एक अतिशय सज्जन आणि दुसरा गुंड प्रवृत्तीचा असे दाखवलेले होते. आणि जो गुंड प्रवृत्तीचा होता तो वाईट मार्गाने जाऊन खूप संपत्ती, बंगला, गाडी वगैरे मिळवत असतो. आणि सज्जन भाऊ एका छोट्या घरात आपल्या आईबरोबर आनंदाने राहत असतो. आणि त्या दोघांची एकदा गाठ पडते आणि वाईट मार्गाने जो भाऊ जात असतो तो सज्जन भावाला विचारतो, बघ, माझ्याकडे सर्व संपत्ती, गाडी, जमीन जुमला सगळं काही आहे. मी किती ऐशो आरामात राहतो. तुझ्याकडे काय आहे? दुसरा भाऊ अतिशय समाधानाने आणि अभिमानाने म्हणतो, माझ्याजवळ आई आहे. आपल्याकडे एक म्हण आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्याच्यापाशी आई त्याला कायम एक भक्कम आधार असतो. लहानपणापासून ते मोठे झालो तरी काळजी करू नकोस, मी आहे ना, असं म्हणणारी माऊली असल्यावर दुसरं ऐश्वर्य फिकं पडतं. लहानपणी पदराखाली घेणारी, बाहेरच्या त्रासापासून सुटका करणारी, कोणी आपल्या लेकराला त्रास देतोय म्हटल्यावर दुर्गा बनून रक्षण करणारी ही आईच असते ना. पुढे मूल स्वावलंबी व्हावं म्हणून त्याला कष्ट करताना धीर देणारी आईच असते. मूल घाबरत असेल तर अंजारून गोंजारून त्याला धीट करणारी, त्याच्यावर चांगले संस्कार करणारी आईच असते. अशी आई लाभल्यावर मूल सतत तिच्या संस्काराच्या स्मरणात राहतं. तसंच ह्या विश्वाला जन्म देणाऱ्या भगवंताच्या म्हणजे परमेश्वराच्या स्मरणात आपण राहिलो तर प्रपंच बाधक होत नाही. कोणतंही संकट आलं तर ती माऊली आहे माझ्या पाठीशी, ती मला तारून नेणार, ही श्रद्धा ठेवल्यास संकटाशी सामना करायचं बळ मिळतं. तसंच सुखाच्या वेळी तुझ्यामुळंच हे प्राप्त झालं ह्याचं जर स्मरण ठेवलं तर आनंद टिकून राहतो. आणि मग मोहाच्या मागं मन धावत नाही. संत कबीरजी म्हणतात ना, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे, वो काहे को दुखी होय. परंतु सामान्य माणसाचं कसं असतं की सुख माझ्यामुळे मिळालं आणि दुःख देवाने दिलं. जो आईच्या संस्कारात राहतो तो कायम म्हणतो, आईच्या आशीर्वादाने हे झालं. दुःखात आई पाठीशी आहे, चिंता करू नको म्हणून पाठीवर हात फिरवत असते. त्यामुळे मन शांत होतं. तसंच भगवंताच्या स्मरणात सतत मन राहिल्यामुळं मन शांत आणि स्थिर होऊ लागतं आणि मग सुख दुःख दोन्ही समान होऊन लागतात. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये मन विचलित होत नाही. म्हणून महाराज म्हणतात की भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. तर हे 20 मेचं प्रवचन आपण आधी बघूया आणि मग पुढे जाऊया. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन, सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख.
कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती, रामरायाविण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती, ते ते आले हाती. वाया सर्व जाते, हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण, हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार, भीती तळमळ फार. हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य, कडू बी पेरले, त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण, लौकिक संतती संपत्ती, शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा. तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडोनी साचे. भगवंताचे होऊन राहणे, याहून दुजे काही न करणे. मी करता नव्हे, जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला, त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून, कोणताही करावा व्यवसाय जपून. हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे, करता राम, ही मनात जाणून खूण. करावा व्यवहार जतन. रामा परते हित, मानी त्याचा होई घात. जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले रामचरणी. मीपणा टाकावा, अभिमान सोडावा. सुख येईल त्याचे मागे, हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून मनी. रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. बोधवाक्य, अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. चिंतनाकडे वळूया. दुःखाचे मूळ कारण, स्मरणातून गेला रघुनंदन. आपल्या आयुष्यात दुःख का बरं येतं, याचा आपण विचारच करत नाही. मलाच का दुःख, असे नकारात्मक विचार आपण करत राहतो. ह्याला कारण, त्यामागचे जे काही कारण आहे ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. श्रीरामाचे आपण चरित्र वाचतो, ऐकतो, पण समजून उमजून घेत नाही. श्रीरामांच्या आयुष्यातही सुखाचे दुःखाचे संकटाचे प्रसंग आले की नाही? त्यावेळी ते कसे वागले ते समजून घेणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं होय. त्या प्रसंगाचे आणि त्यावेळचे श्रीरामांचे आचरण ह्याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. ते स्मरण गेले की दुःख होते. दुःख सुख ही खरं तर मनाची अवस्था आहे. म्हणून ते मन रघुनंदन स्मरणात राहावे, त्यासाठी नामस्मरण करावे. श्रीरामांचं नाम आणि त्यांच्या आचरणाचं स्मरण हे दूर करतील दुःखाचे कारण. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला.
ज्याचा जो धर्म त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. किती समर्पक रीतीने महाराज प्रपंचाचा धर्म समजावून सांगत आहेत. प्रपंच म्हणजे मायेचा गुंता. गुंत्यात अडकलं की सुखदुःखाच्या जाळ्यातून सुटका करून घेणं अवघड असतं. श्री समर्थ रामदास स्वामी पण करुणाष्टकात म्हणतात ना, अनुदिन अनुतापे तापलो रामराया. तशीच आपली गत प्रपंचात होते. रोज नवीन सुख दुःख संकट हा क्रम चालूच असतो. त्यातून कधीतरी आपल्याला हवे ते, जे आपल्याला हवे असतं त्याप्रमाणे जे आपल्याला हवे ते सुख मिळेल ह्या आशेवर माणूस धडपडत राहतो. परंतु त्याच्या लक्षात येत नाही की प्रपंच हा कोळशासारखा आहे. त्याने हात काळाच होणार. मग मनात प्रश्न निर्माण होईल की मग प्रपंच करायचाच नाही का? तर संत सांगतात की प्रपंच नेटका करावा, पण त्यात आसक्ती नसावी. आसक्ती, हवे नकोपण हेच खरे तर दुःखाचे कारण आहे. श्री महाराज म्हणतात, प्रपंच म्हणजे पाचांचा तो प्रपंच. आता हे पाच म्हणजे कोण? तर ही पाच म्हणजे पाच इंद्रिय. डोळे, नाक, कान, मुख, त्वचा, प्रत्येकाचा धर्म वेगळा. हे पाचही जण जीवाला विषयात ओढतात. त्यांचा धर्म ते पाळतात, पण जीव मात्र स्वधर्माला विसरल्यामुळे दुःखी कष्टी होतो. त्यासाठी आपला स्वधर्म काय हे जाणून घेण्यासाठीच भगवंतांचे चरित्र जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण ठेवल्यास आदर्श संसार होऊ शकतो. म्हणून प्रपंचात भगवंताचे अधिष्ठान हवे. प्रपंचातल्या पाचांनाही भगवंताकडे वळवायचे. त्यांचा विषय श्रीरामच असावा. म्हणजे सर्व भगवंताभोवतीच फिरत राहिल्याने प्रपंचातील आसक्ती कमी कमी होत जाते. प्रत्येक इंद्रियाचा विषय भगवंत झाला तर तो प्रपंच वाया जाणार नाही. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. सर्व विश्वाला, चराचर सृष्टीला व्यापून दशांगुळे उरला, असं आपण त्या परब्रह्माचे वर्णन करतो. मग ह्या संपूर्ण विश्वात तोच तर भरलेला आहे ना. अशा परमात्म्याचे आपण अंश आहोत. ह्या गोष्टीचेच आपल्याला विस्मरण होते. आत्मस्वरूपाचे, परमात्मस्वरूपाचे विस्मरण हेच सर्व सुखदुःखाचे मूळ कारण आहे. काळजी, चिंता, अहंकार, भीती हे सर्व निर्माण होण्याचे बीज परमात्म्याचे विस्मरण यामध्येच आहे. म्हणून श्री महाराज म्हणतात, प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. जो परमात्मा विश्वाचा व्यापार चालवतो, म्हणजेच त्याचीच सर्वत्र सत्ता काम करते ना. आपला संसारही तोच चालवतो ना. मग त्याचे स्मरण ठेवून आपण त्याचेच होऊन राहावे. आपले मी माझेपण सोडून परमेश्वरा तूच आहेस, मी नाही, असे म्हणून राहावे. म्हणजेच कर्तेपण त्याला द्यावे व आपण लहान बालकाप्रमाणे निश्चिंत राहावे. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. श्री महाराज आपल्या प्रवचनातून नेहमी उपदेश करतात. अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान दिसत नाही, पण तो कधी डोकं वर काढतो हे मात्र कळत नाही. मग हा अभिमान येतो तरी कुठून? मीपणातून. मला सर्व समजते ह्या भावनेतून जेव्हा आपण वावरतो तेव्हा आपला अभिमान वाढत जातो. त्यातून मग मान सन्मान हवा वाटतो आणि तो जर मिळाला नाही तर सुखदुःख येतच. मग क्रोध बळावतो. अशा रीतीने
अभिमानाच्या फांद्या वाढत जातात आणि परमार्थ दूर राहतो. म्हणून अशा अभिमानाला बळी पडू नका. जो बळी पडेल त्याच्यावर कलीचा अंमल होत राहील असं महाराज म्हणतात. आणि म्हणून तो होऊ नये म्हणून सद्गुरू चरणी अनन्य शरण जावे आणि ह्या अभिमानातून आम्हाला सोडवा अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करावी. जोवर मी करता हे ध्यानी तोवर मन न लागले राघव चरणी. मी करता आहे ही भावना आपल्या मनात असणे म्हणजे अभिमान असणे. ह्या अभिमानातून सुटका करून घेण्यासाठी राम करता आहे हे जाणून कर्म करावे. कर्मफलाची आशा धरू नये. श्री महाराज विचारतात की मनुष्य जर करता आहे तर प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे का होत नाही. ह्याचाच अर्थ करता कोणी वेगळाच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर आहे. म्हणून जोपर्यंत हे कर्तेपण परमेश्वराकडे देत नाही तोपर्यंत आपले मन राघव चरणी अर्पण झाले नाही असे समजावे. त्यासाठी प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवावे. प्रपंच त्याचा आहे, मला सांभाळायला दिलेला आहे ह्या भावनेने राहावे असे श्री महाराज म्हणतात. रामसेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात. प्रपंच रामाचा आहे व तो करता आहे ह्या भावनेने कर्म केल्यास प्रत्येक कर्म ही त्याची सेवाच घडते. बघा आपल्यापैकी बरेच जण शिवमानस स्तोत्र म्हणत असतो. तर त्यात म्हटलेलं आहे ना, यद्यत कर्म करोमि तद अखिलम शंभो तव आराधनम. त्याप्रमाणे परमेश्वराचा मी आहे त्याची सेवा म्हणून प्रत्येक कर्म मी करतो ह्या भावनेने माझी निद्रा ही त्याची समाधी होते, माझं चालणं ही त्याची परिक्रमा होते, माझे शब्द त्याचे स्तोत्र होतात, माझी सर्व कर्म त्याची आराधना होते. इतका उच्च भाव आपल्या मनात असायला हवा. त्यातच खरं हित आहे. जेथे भाव तेथे देव ह्या उक्तीप्रमाणे खऱ्या भावानेच परमेश्वराची प्राप्ती होते. ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन. अशा रीतीने प्रत्येक कर्म त्याची सेवा म्हणून करणं हे त्याला देह अर्पण केल्यासारखेच आहे. आपले मी पण सुटणे, देहबुद्धी सुटणे म्हणजेच देह अर्पण करणे होय. पूर्णपणे आपण परमेश्वराला शरण जाणं म्हणजेच त्याला अर्पण करणे होय. म्हणजेच उपाधिरहित होणे. आणि उपाधिरहित जो मी तोच भगवंत असे श्री महाराज म्हणतात. ज्या जीवाच्या आयुष्यात हे घडते त्याचे जीवन धन्य झाले. ज्याप्रमाणे माझ्यापाशी आई आहे, तिच्यापुढे घर बंगला वगैरे सर्व काही तुच्छ आहे असा जो भाव त्या भावाच्या मनामध्ये होता, तसेच ज्या जीवाच्या जवळ परमेश्वर आहे, नवे नवे ज्या जीवाचे शिवाशी मिलन झालेले आहे त्याला मायेचे ऐश्वर्य तुच्छ वाटते आणि तो स्वतःला धन्य समजतो. म्हणूनच श्री तुकामाईंनी श्री महाराजांच्या भक्ताला म्हटलं होतं की त्याला विकल्प न ठेवता दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौपदरी असतानाही समाधान ही त्याची जहागीर आहे. म्हणजेच श्री महाराजांच्या चरणी शरण गेल्यावर आपल्यालाही त्या समाधानाची प्राप्ती होणार आहे. म्हणून आपणही लहान मूल होऊन आईचं होऊन राहावं असं श्री महाराजांना वाटतं. माणगंगातीरी ह्या पुस्तकात प्रवचनाचं सार अभंग रूपात केलेलं आहे, तेही आपल्यासमोर मांडते. दुःखाचे कारण ईश्वरापासून झालं दूर जाणं हेच असे. चिंता अहंकार
भीती हो उत्पन्न, होता विस्मरण ईश्वराचे. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, तरी हो फजिती रामाविण. रामास अर्पण करील सर्वस्व, तेथे मी पण आस नाही ठाव. रामापरिहित नाही सत्य सत्य, नामस्मरणात व्हावे लीन. बोधवाक्य. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.